आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 अंबाडा हेअरस्टाईल दाखवल्या आहेत, ज्या की तुम्ही स्वतः अगदी 5 मिनिटांमध्ये सुद्धा करू शकतात। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिले केस छान प्रकारे मोकळे करून घ्यायचे आणि मी इथे मिडल पार्टिशन केले। आता तुम्ही इथं साइड पार्टिशन केलं तरी पण चालतं। आता मागचे केस जे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने मागचे केस असे पप तयार करून घेतलेत ते। आता इथे तुम्ही पपचं जे एक्सटेन्शन भेटतं ते सुद्धा यूज करू शकते, पण आता मी इथं नाही करत कारण की माझे केस त्या एक्सटेन्शनना खूप जास्त तुटतात। तर आता अशा पद्धतीने पिनांनी केस सिक्युअर करून घ्यायचे आणि आपले राहिलेले केस छान प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे। तर समोरच्या केसांचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे सेक्शन घेऊन अशा पद्धतीने ट्विस्ट करायचे आणि मागच्या साइडला पिनाने सिक्युअर करायचे। आता हे जेव्हा आपण ट्विस्ट करतो तेव्हा लेफ्ट साइडचे जे केस असतात ते थोडे राईट साइडला आपण पिनाने सिक्युअर करायचे आणि लेफ्ट साइडचे जे असाल ते थोडे आणि राईट साइडचे जे असतात आपले केस ते थोडेसे लेफ्ट साइडला सिक्युअर करायचे, जेणेकरून आपण जे पप घातला आहे पप घालताना ज्या पिना आपण यूज केल्या आहे त्या पिनासुद्धा झाकल्या जातात आणि खूप छान प्रकारे आपल्या हेअरस्टाईलला एक लुक येतो। तर अशा पद्धतीने आपण सगळे करून घ्यायचं। आता उजव्या साइडचं पण सेम त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत। जेव्हा आपण हे ट्विस्ट करतो तेव्हा ते ट्विस्ट करताना खूप जास्त पिळे नाही मारायचे, थोडंसं आपण लूज ठेवायचं जेणेकरून आपल्या केसांना छान व्हॉल्यूम पण येतो। आता अशा पद्धतीने छान प्रकारे सिक्युअर करून घ्यायचं पिनांनी आणि राहिलेले केसांचं पण आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत। आता हे करताना एवढं लक्षात ठेवायचं की पिना छान प्रकारे यूज करायच्या जेणेकरून केस आपले सुटणार नाही। आता तुम्ही इथे मी बन तयार केला आहे, तुम्ही अशा पद्धतीने करून मोकळे सुद्धा सोडू शकते। आता फक्त एवढं करायचं, जर मोकळे ठेवायचं असेल तर जिथं आपण पिना यूज केला आहे तिथं आपण हेअर ॲक्सेसरीज एखादी यूज करायची आणि जेव्हा केव्हा आपण मोकळे सोडतो तेव्हा आता केसांना खालच्या कर्ल करायचं, म्हणजे एक खूप सुंदर लुक येतो। आता मी इथं बन तयार करणार आहेत। आता माझे केस खूप छोटे आणि लेयर कट आहे, त्यामुळे मी इथे बनसाठी जे नकली बन येतात आपले केसांसाठी ते मी इथं यूज केले। तुम्ही नाही यूज केलं, तुमचे केस छान मोठे असेल तर तुम्ही सुंदर एखादा बन तयार करू शकता। आता मी माझ्या दुसऱ्या हेअरस्टाईलमध्ये दाखवलं आहे की फक्त केसांचा बन कशा पद्धतीने तयार करायचा तो। आता मी इथं ते माझं नकली जे केस आहेत ते अगदी मी माझ्या म्हणजे केसांच्याच कलरचे घेतले। तुम्ही सुद्धा घेताना हे फक्त केसांच्या कलरचं घ्यायचं आहे, एवढंच एक करायचं आणि अशा पद्धतीने मी इथे आता फ्लावर लावून घेणार आहे आणि छान प्रकारे केसांना हे सेट करणार आहे। आता तुम्ही इथं छान प्रकारचा एखादा गजरा लावला तरी पण चालते। अगदी 5 मिनिटात होणारी आपली ही हेअरस्टाईल आहे। आता दुसऱ्या हेअरस्टाईल बघूया। तर दुसऱ्या हेअरस्टाईलमध्ये पण छान प्रकारे केस मोकळे करून घ्यायचे आणि केसांना अशा पद्धतीने मागं एक पोनी तयार करून घेणार आहेत आपण या केसांची आणि तुम्ही पोनीच्या ऐवजी पिना पण यूज करू शकता। आता मी इथं रबर याच्यासाठी यूज केले की माझे केस खूप सिल्की आहे, जर मी इथं पिना यूज केला तर ते केस म्हणजे थोडं सुटण्याची शक्यता असते, निघण्याची शक्यता असते, म्हणून मी इथं रबरचा यूज केला आहे। आता तुम्ही पण अशा पद्धतीने केस छान प्रकारे सेट करून घ्यायचे आपले। आता मी इथं फक्त समोरचे केस पाठीमागं घेऊन रबरने सिक्युअर केलेत, पण तुम्ही इथं साइड पार्टिशन किंवा मिडल पार्टिशन सुद्धा करू शकता। आता पाठीमागचे जी मागं घेतलेले केस होते आपले त्याच्या मी 2 पोन्या इथं घातल्या आहेत। आता जर तुमचे लॉंग केस असेल तर तुम्ही इथं रबर नाही लावलं तरी पण चालते, पण माझं लेयर कट असल्यामुळे केस खूप निघून जात होते त्यामुळे मला इथे रबर लावायला लागले। आता इथं तुम्ही याचे 2 ब्रेडसुद्धा घालू शकतात, मी फक्त ट्विस्ट केले आणि ट्विस्टसुद्धा करू शकतात। आता इथं ट्विस्ट करून मग आपण बन तयार करून घेणार आहोत, पण माझे केस खूप सिल्की आणि लेयर कटमुळे ते निघत होते म्हणून मला थोडासा जास्त वेळ लागला। अशा पद्धतीने जेव्हा आपण ट्विस्ट करतो तेव्हा आपले केस छान प्रकारे खूप सुंदर पद्धतीने जेव्हा आपण हे घालतो अंबाडा तेव्हा ते खूप सुंदर पद्धतीने दिसतात। आता तुम्ही बघू शकता की माझे किती केस निघत आहेत ते। अशा पद्धतीने आपण ट्विस्ट करायचं
आणि ट्विस्ट करून घेतल्यानंतर परत ह्या दोन जे आपण ट्विस्ट केले त्याला अशा पद्धतीने दोघांनाही ट्विस्ट करायचं आणि मग नंतर आपण याला सिक्युअर करून घेणार आहेत। आता जर तुम्हाला केसांचाच आंबाडा बनवायचा असेल तर मार्केटमध्ये छान प्रकारे केसांचा आंबाडा तयार करण्यासाठी डोनटसुद्धा येतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। पण मला पर्सनली ते डोनट नाही आवडत, म्हणून मी अशा पद्धतीने आंबाडा तयार केला आहे। तर किंवा मग तुम्ही मी जसं पहिले नकली एक्सटेन्शन लावलं आहे तसं सुद्धा लावू शकतात, ते पण खूप छान दिसते। किंवा मग तुम्ही एखादी वेणी घालून मग नंतर अशा पद्धतीने सुद्धा आंबाडा तयार करू शकतात। जसं मी ट्विस्ट केले त्याऐवजी फक्त तुम्ही वेणी घालायची आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचं, ते सुद्धा खूप छान प्रकारे दिसतो। आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पिनाने सिक्युअर केलं आहे ते, तरी पण माझे केस निघत आहे कारण की लेयर कट असल्यामुळे ते केस थोडे थोडे निघत आहे माझे। तर मग अशा पद्धतीने छान प्रकारे पिनांनी तुम्ही सुद्धा सिक्युअर करून घ्यायचं आणि तयार आहे आपला सिंपलसा आणि 5 मिनिटात आंबाडा। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी घाईमध्ये असाल तर तेव्हासुद्धा करू शकणाऱ्या या 2 हेअरस्टाईल आहे। खूप इझी आणि सुंदर दिसणाऱ्या हेअरस्टाईल आहे। सगळ्यांना, अगदी कोणाला नाही जमत किंवा खूप नवीनसुद्धा असेल तर त्यांनासुद्धा या हेअरस्टाईल जमेल, एवढ्या सोप्या या हेअरस्टाईल आहे। तर इथे तुम्ही छान, मी नकली आता गजरा लावला आहे, तर तुम्ही छान ओरिजिनल चांगल्या फ्रेश फुलांचा तुम्ही लावू शकतात, खूप सुंदर दिसेल आणि छान वास पण येईल। तर तयार आहे आपला हा दुसरासुद्धा हेअर लूक। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून मी दुसऱ्या कोणत्या हेअरस्टाईल तुम्हाला दाखवायला पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।